बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन। त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आरोग्य वेलनेस सेंटर कल्याण यांच्या संयुक्तिक विद्यमाने मधुमेह मुक्त भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रपती पदक प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक रवींद्र नांदेडकर प्रणीत आरोग्य शिबिर तथा मधुमेह नियंत्रणाअंतर्गत अतिशय महत्वपूर्ण आरोग्यवर्धक अशा कास्य थाळी थेरपी या अनोख्या आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 2 या कालावधी अंतर्गत ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांचे लीगल सर्व्हिस कार्यालय रुद्र कुटीर सोसायटी वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून आयोजित सदर आरोग्य शिबिर तथा कास्य थाळी थेरपी शिबिराला संपूर्ण प्रभागाअंतर्गत वडवली तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तथा माता भगिनींनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत आपल्या मधुमेह नियंत्रणाअंतर्गत अनेक शारीरिक चाचण्या तसेच कास्य थाळी थेरपी शिबिराचा लाभ घेतला। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर मधुमेह मुक्त भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रपती पदक प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक रवींद्र नांदेडकर प्रणीत आरोग्य शिबिर तथा कास्य थाळी थेरपी शिबिर आयोजनाबाबत शेकडोंच्या संख्येने आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या प्रभागातील नागरिक तथा माता भगिनी विशेषतः वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांचे सदर शिबिर आयोजनाबाबत विशेष आभार मानले। तसेच लोकप्रतिनिधी कसा असावा याची परिपूर्ण अनुभूती देणाऱ्या तसेच रात्री बेरात्री वेळोवेळी केवळ एका फोनवर मदतीच्या हाकेला धावणारा तसेच प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधा तथा अडीअडचणींबाबत तत्परता दाखवीत त्यांच्या समस्या निर्मूलनाबाबत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या पाठीशी प्रभागातील नागरिक खंबीरपणे उभा राहणार असल्याचा निर्धार सदर प्रसंगी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला। जागतिक महिला दिनानिमित्त सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजन तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच सदर कॉम्पिटेटिव्ह तथा धावपळीच्या आयुष्यात मधुमेह हा घातक आजार टाळता यावा तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य विशेषतः वयोवृद्ध आजी आजोबा असो वा तरुण तरुणी प्रभागातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांचे आरोग्य सुदृढ तथा निरोगी मधुमेह मुक्त व्हावे याच प्रमुख उद्देशातून जागतिक महिला दिनानिमित्त मधुमेह मुक्त भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रपती पदक प्राप्त सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक रवींद्र नांदेडकर प्रणीत सदर आरोग्य शिबिर तथा कास्य थाळी थेरपी शिबिराचे आयोजन केले गेले। सदर शिबिराचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी स्पष्ट केले। तसेच जास्तीत जास्त संख्येने सदर शिबिराचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस प्रभागातील नागरिकांना केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि आज 9 मार्च महाराष्ट्र नवनिर्माण वर्धापन दिवस त्याच्या देखील शुभेच्छा। आपलं आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जातं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारी आपली आई बहीण बायको मावशी या सगळ्या माता भगिनींच्या हाती आपलं आरोग्य असतं। पण कुठेतरी रोजच्या धावपळीमध्ये त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत असतात। सगळ्यांची देखभाल करता करता त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची देखभाल राखली जात नाही। त्या अनुषंगाने आपण या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये मुख्यतः अनुयश संस्था आणि आरोग्य वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून मिशन फ्री डायबिटीस इंडिया हे मिशन आहे। या मिशन अंतर्गत डायबिटीस आपण कसा रोखू शकतो किंवा ज्यांना डायबिटीस आहे तो डायबिटीस रिव्हर्स कसा करू शकतो याबद्दल मार्गदर्शन नेहा सागवेकर मॅडम आणि त्यांची डॉक्टर टीम यांच्यामार्फत इथे सुरू आहे आणि लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे इथे मार्गदर्शन मिळत आहे। तसेच कास्य थेरपी शिबिर हे देखील आपण देतोय। कास्य थेरपीद्वारे आपल्या शरीरातील जे काही टॉक्सिन आहेत, जी घाण असते ती घाण त्या थेरपीमार्फत निघली जाते। उष्णता आपल्या शरीरातील कमी होते, चांगली झोप येते, सुगंध कमी होते, असे अनेक फायदे या कास्य थेरपीमधून मिळत आहेत। त्याचा देखील इकडे नागरिक लाभ घेत आहेत। नमस्कार। स्वप्नीलने जे काही राबवलं आहे आरोग्य शिबिर अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो कायमच सगळे काही विषय महत्त्वाचेच करत असतो। तर आमची खूप खूप त्याला शुभेच्छा आहे की त्याने असेच कायम असेच विषय घ्यावे आणि सगळ्यांचा विचार तो करतो, त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार।
राहुल काका हे आपल्या आरोग्य शिबिराला आले होते आणि त्यांनी देखील आज इकडे कालसे थाळी थेरपी घेतली. आपण त्यांचा अनुभव ऐकूया त्यांच्याकडून. प्रथम बाबू साहेबांचे आभार. त्यांनी ब्लड प्रेशर, मधुमेह, डायबिटीज आणि थाळीचा हा प्रोग्राम ठेवला. एकदम उत्कृष्ट कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल त्यांचे अतिशय कालसे थाळीवरचा अनुभव जो होता ना तो खूपच चांगला होता. कारण आपल्या घरी आपले हातपाय पण दाबून देत नाही आहे. इथं विनासाहेब मशीनद्वारे उत्कृष्ट झालेला आहे आणि खूप बरं वाटलं आहे. एरिया के हरियाण बिल्डिंग के रहवासी और अंबरनाथ के व्यापारी जैन अंकल भी आज आरोग्य शिविर में आए हैं. उन्होंने भी आरोग्य शिविर और कासे थाळी थेरेपी का लाभ लिया है. उनसे उनका अनुभव हम जानेंगे. वडवली सेक्शन के माजी नगर सेवक स्वप्निल बाबू सर, ये हर कुछ न कुछ थोड़े दिनों में कुछ न कुछ कार्यक्रम का आयोजन करते रहते हैं. हम उनके बहुत आभारी हैं. और एक उनके बड़ी सबसे बड़ी खासियत ये है कि उनको कभी आधी रात को भी कॉल किया ना तो ये हमारी बिल्डिंग में हाजिर होते हैं. और सही में बोलते हैं, दिल से बोलता हूँ. और कभी ना नहीं बोले. कुछ भी काम है सोसाइटी का, अपना एरिया का, जितना भी काम रहेगा वो भी है साथ में आते हैं. बहुत बहुत आभारी है और उनको बहुत बहुत धन्यवाद देता है. और उनको आने वाले चुनाव में भारी शुभेच्छा देता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. ओके. सुखदेव बाबू सर ने ये डायबिटीज़, बीपी और कासे थेरेपी का जो आयोजन किया बहुत ही सुंदर है. और इसमें खास करके वरिष्ठ नागरिकों को बहुत बड़ा लाभ मिला. इसके लिए हम उनके बहुत आभारी है और इनको दिल से धन्यवाद देते हैं. आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य पाटील सर हे देखील आपल्या या आरोग्य शिबिरात आलेले आहेत. त्यांनी देखील कासे थाळी शिबिर थेरपी घेतलेली आहे. त्यांचा अनुभव आपण विचारूया. नमस्कार. आजच्या या उपक्रमांमध्ये म्हणजे आजच्या आरोग्य शिबिरामध्ये मी सहभागी होऊन माझं जे आरोग्य तपासणी आहे ती मी या ठिकाणी करून घेतलेली आहेत. अशा छोट्या छोट्या तपासणी नागरिकांच्या होणं समाजाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आणि समाजामध्ये समतोल आणि स्वास्थ्य ठीक राखण्यासाठी हा उपक्रम अतिशय छान आहे. याच्यामध्ये बीपी बघितला, शुगर बघितली आणि शरीरातली जी काही जलन प्रक्रिया आहे, पायांना सांध्यांना जो त्रास होतो तो कास्य थाळीच्या माध्यमातून त्याचा कसे फायदे होतात हे या ठिकाणी स्वप्नीलने आज नागरिकांसाठी ही खास सोय उभा केल्याबद्दल त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद मानतो. आणि असे उपक्रम घेऊन समाजाचं स्वास्थ्य, आरोग्य चांगलं नीट ठेवावं. म्हणतात ना, मानवसेवा हीच ईश्वर सेवा असते, हे खरोखरच आहे. आणि अशा उपक्रमांसाठी आमचा त्यांना पाठिंबाच राहील आणि त्याबद्दल त्यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. जागतिक महिला दिनानिमित्त स्वप्नील बागुल यांनी नियश प्रतिष्ठानाचे आरोग्य शिबिर जे भरवले आहे ते अतिशय सुंदर उपक्रम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कास्य थाळीचा जो एक उपक्रम दिला आहे त्याच्याने खूपच म्हणजे कास्य थाळी हे लोकांना माहीत नव्हतं. ही एक प्राचीन संस्कृती आहे. आज त्याची ओळख त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. त्या कास्य थाळीमुळे त्यांचे जे उपयोग आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे उपक्रम केला तो खूपच सुंदर आहे. कास्य थाळीमुळे मला खूप बरं वाटलेलं आहे. मला एकदम रिलॅक्सेशन झालेलं आहे आणि असेच त्यांनी उपक्रम चालू ठेवावे आणि पुढील त्यांच्या आयुष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. छान वाटलं. हा स्वप्नीला खूप चांगला असं आमच्यासाठी थोडंसं आम्ही थोडं आता अबोव 50 एजमध्ये हे सगळं करणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की दुर्लक्ष करतो किंवा वेळ नाही म्हणून आपण हे करतो. तर हा स्वप्नीलनं आमच्यासाठी ती चांगली सोय केली आणि आम्ही त्याचा लाभ घेतला. आणि असं पद्धतीने मला वाटलं खूप म्हणजे चांगलं तरी वाटलंच. आतना दुखणं छान ते आपली थाळी थेरपी आणि डायबिटीज आणि बीपी वगैरे चेक केलं. तर चांगली ही एक आमच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आपल्या वडवली सेक्शनमध्ये मिस्टर बागुल सरांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे तो सर्व शारीरिकदृष्ट्या एकदम योग्य असल्यामुळे लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपलं शारीरिक शरीर जपावं हीच इच्छा. त्याबद्दल त्यांना थँक्स स्वप्नील. बरं वाटलं. म्हणजे जे कोणात हे होतं ते भीती गेली माझी. मी सांगितलं लिहिलं व्यवस्थित आहे. फार छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा स्वप्नील साहेब तुमचं पहिलं अभिनंदन करतो
की या ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार तुमचं आरोग्य हे धनसंपदा धनापेक्षाही चांगलं आणि त्यातल्या बाबू सरांनी खूप मोठा उपक्रम केलेला आहे. त्यांचे मी खूप धन्यवाद मानते. त्यांनी खूप सहकार्याने यांनी एकत्र हे करून चांगला उपक्रम केलेला आहे. त्यांचे धन्यवाद.